चला तर मग AI व्हिजन कसा रंग, आकार आणि प्राणी ओळखतो ते बघूया. हा, आलोच. मीरा, तुला वाटतं का हा AI या ब्लॉकचा रंग ओळखेल? चला प्रयत्न करूया. हे बघ. अरे वा, त्या रंग लगेच कळला. अगदी बरोबर. AI रंग पटकन ओळखतो. बाबा, हा, ती गाडी ही ट्राय करा ना. अरे नक्कीच करूया. एक मिनिट. हा, हे बघा, ट्रक. हे खूप छान आहे. AI गाडी सुद्धा ओळखतो आणि हा प्राणी सुद्धा ओळखेल का? ऑफकोर्स, ओळखतोच. AI वन्यजीवन संशोधनात प्राणी ट्रॅक करण्यासाठी आणि मुलांना शिकवणाऱ्या शैक्षणिक ॲप्समध्ये वापरला जातो. म्हणजे AI आपल्याला मजेत शिकवतो. अगदी बरोबर. AI व्हिजन हे शिकण्याचं साधन आहे जे जग जाणून घेण्यास अधिक रोमांचक आणि परस्पर संवादी बनवतं. आमच्या काळातनं रंग आणि प्राणी शिकायला पुस्तकं वापरायला लागायची, म्हणजे दीर्घकाळ. पण आता तंत्रज्ञानामुळे शिकणं इतकं सोपं आणि मजेदार झालंय. आता मी आणखी आकार आणि प्राणी ओळखण्याचा प्रयत्न करेन. अगं का नाही रिया, जितकं जास्त जाणून घ्याल तितकं जास्त शिकाल. आता आपण AI माणसासारखा कसा बोलतो आणि ऐकतो ते बघूयात. हा रिया, तुला आठवतंय अलेक्साने आजीचं आवडतं गाणं कसं वाजवलं? हो, त्याने लगेच आजीचे ऐकले. कारण AI स्पीच रेकग्निशन वापरून आपले शब्द समजतो. थांब, तुला दाखवतो. अलेक्सा, मला एक विनोद सांग. ये रहा एक जोक। टीचर ने दीपू से पूछा, कल तुम स्कूल क्यों नहीं आए थे? सर, कल अचानक गिरने से लग गई थी मुझे। टीचर ने कहा, अरे कहाँ गिर गए थे? दीपू ने कहा, वो सर, मैं बिस्तर पे गिर गया था और आंख लग गई थी। आज दीपू के पेरेंट्स को स्कूल बुलाया गया है। हे तर खूप मजेदार होतं. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते त्याला कसं समजतं? अगं, AI माझे शब्द ऐकतो, त्यांना माहितीमध्ये बदलतो आणि योग्य उत्तर शोधतो. म्हणजे तो आपल्यासारखा बोलायला शिकतो. अगदी बरोबर रिया. AI ला हजारो आवाजांच्या नमुन्यांद्वारे वेगवेगळ्या भाषा, उच्चार आणि भावना समजायला शिकवलं जातं. आणखीन एक उदाहरण बघायचंय? हो. आपण त्याला एक प्रश्न विचारूया. हा. अलेक्सा, महाराष्ट्राची राजधानी काय आहे? महाराष्ट्र की राजधानी मुंबई है। बघितलं? मुंबई. बरोबर सांगितलं की नाही त्याने? AI खूप हुशार आहे. जणू एखादा माणसासोबतच बोलतोय. अगं, AI ची हीच तर खरी खासियत आहे. हे आपल्याला लवकर शिकायला आणि संवाद साधायला मदत करतं. ते भाषा शिकवणाऱ्या ॲप्समध्येही वापरलं जातं. माहिती आहे ना तुम्हाला? हो, आमच्या वेळेस तर नवीन भाषा शिकायला तासन तास पुस्तकांमध्ये डोकं खुपसावं लागायचं, कारण अनभिज्ञ असतो ना आपण नवीन भाषेला. पण आता तंत्रज्ञानामुळे सगळं किती असं सुकर आणि सोपं झालंय. मला अजून प्रश्न विचारायचे आहेत. अगं मग विचार ना. पण लक्षात ठेवा, AI आपल्या मदत करण्यासाठी आहे, म्हणून त्याचा योग्य वापर करणं महत्वाचं आहे. आपण ना आता AIच्या काही भन्नाट साधनांचा शोध घेऊया. मीरा, तू गुगल ट्रान्सलेट बद्दल कधी ऐकलंय का? हो, ते एका भाषेचे दुसऱ्या भाषेत भाषांतर करते. अगदी बरोबर. तुम्हाला दाखवतो ते कसं काम करतं ते. हा, इंग्लिश ट्रान्सलेट टू मराठी. हॅलो. आता मी इंग्लिशमध्ये टाईप केलं हॅलो, त्याचं मराठीत भाषांतर काय झालं? नमस्कार. हे किती लवकर काम करते. हो, AIचं कामच आहे ते. हे भाषांतराच्या अडथळ्यांवर मात करून जागतिक संवाद सोपा करतो. AI भाषांतराशिवाय अजून काय करू शकतो? अजून काय करू शकतो? एक मिनिट थांब. आता ह्यात मी तुम्हाला एडिटिंग ॲप दाखवतो. हा,
व्यवस्थित बस. हा, मी फोटो काढतो. मला सांग, तू कशी दिसतेस? छान दिसतीये. छान ना? आता 1 मिनिट दे. हा, बाबा, तुम्ही कोणता एडिटिंग ऍप वापरताय? लाईट रूम ॲप. AI आपोआप फोटो सुधारतो, डाग काढतो आणि पार्श्वभूमीही बदलतो. 1 मिनिट. हा, रेडी. आता सांग, तू कशी दिसतेस? आता तर मी खूपच छान दिसतीये. बघ, AI एडिटिंग सुद्धा सोप्प करतो आणि मजेदार सुद्धा बनवतो बरं का. हे व्याकरण सुधारण्यासाठी ग्रामरलीमध्ये आणि डुओलिंगो सारख्या ॲप्समध्ये भाषा शिकवण्यासाठी वापरलं जातं. हो, आमच्या काळात तर फोटो एडिटिंग म्हणजे डार्क रूममध्ये तासनतास काम करायला लागायचं. पण आता सगळं काही क्लिकवर तयार होतं. AI मुळे सगळं झटपट आणि अधिक सुंदर होतं. अगं, हाच AIचा उपयोग आहे. हे आपलं जीवन अधिक सोयीस्कर आणि सर्जनशील बनवतं. मग पुढे बघूयात का या साधनांचा वापर कसा होतो ते? हा, चला, मराठी आणि इंग्रजी भाषांतराचा हा खेळ अधिक मजेदार बनवूयात. मीरा, तुझ्या मनामध्ये आलेला एखादा इंग्लिश शब्द सांग. स्पेलबाउंड. स्पेलबाउंडचा अर्थ माहितीये तुला? मी सांगू का? तू थांब ना, हिला सांगू देत काहीतरी. कदाचित आश्चर्यचकित असा. कदाचित आश्चर्यचकित, जशी आता तू आश्चर्यचकित झाली त्यामुळे. बरोबर आहे, पण अगदी जवळपास आहे. तेच आपण याच्यात ट्रान्सलेट करून बघूयात का AI मध्ये? हा, स्पेलबाउंड. स्पेलबाउंडचा मराठीत अर्थ होतो मंत्रमुग्ध. हा, मंत्रमुग्ध. मीरा, गुगल ट्रान्सलेट आपल्याला कठीण शब्द दोन्ही भाषांमध्ये शिकायला मदत करतो. आपण अजून एक शब्द ट्राय करून बघूया का? नक्कीच, पण आता ह्यावेळी मी आता टाकतोय कंपॅशन. कंपॅशन. हा, कंपॅशनचं मराठीत भाषांतर होतं करुणा. कम्पॅशन म्हणजे करुणा, हे मी नेहमी लक्षात ठेवेन. छान. अगं, हे भाषांतर तुमचं भाषेचं ज्ञान सुधारायला आणि विचार अधिक स्पष्टपणे मांडायला मदत करतं. बरोबर आहे. आमच्या काळी नवीन शब्द शिकण्यासाठी शब्दकोश, ऐकलंय का? शब्दकोश जवळ बाळगायला लागायचा. आता काही सेकंदात शक्य होतं. हो, बरोबर. मला अजून एक शब्द ट्राय करायचा आहे. अगं, कर ना मग रिया. अगं, ही मजा घेत घेत शब्दसंग्रह वाढवायची एक मस्त पद्धत आहे. आता आपण AIच्या भवितव्याबद्दल आणि ते आपल्या जीवनाला कसं घडवतंय याबद्दल बोलूयात का? रिया, तुला स्वतः चालणाऱ्या गाड्या कशा वाटतील? मस्तच होईल. अगं, त्या आधीच अस्तित्वात आहेत. स्वयंचलित गाड्या AIचा उपयोग करून रस्ते सुरक्षितपणे पार करतात. खरंच, हे तर अगदी भविष्यकालीन वाटतंय. अगं, एवढंच नाही तर ह्यात अजून AI डॉक्टरांना आजार पटकन ओळखायला आणि उपचार अधिक अचूक करायला मदत करतो. म्हणजे AI जीवन वाचवण्यासाठी उपयोगी ठरतो. अगदी. AI स्मार्ट सिटीमध्ये वाहतूक व्यवस्थापन, प्रदूषण कमी करणं आणि ऊर्जा बचत यासाठीही वापरलं जातं. हे सगळे ऐकून खूप छान वाटतंय. तंत्रज्ञान किती पुढे गेलंय बघा. भविष्य खरंच आशादायक दिसतंय. हो नाही, AI शिक्षणही अधिक वैयक्तिकृत करते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पद्धतीने शिकायला मिळतंय ना. म्हणजे एक प्रकारे रोबोट शिक्षकच. हो, अगदी तसंच काहीसं. AI मुळे शक्यता अमर्याद आहेत, पण त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे. मला AI अजून शिकायचं आहे, जेणेकरून मी भविष्यात काहीतरी अद्भुत निर्माण करेन. अगदी चांगला विचार केलास. अगं, AIचा भविष्य खूप रोमांचक आहे आणि तुम्ही सुद्धा त्याचा भाग होऊ शकता. रिया, मीरा, आता आपण AI बद्दल खूप विषय बोलून झालोय, पण AI बद्दल फक्त एवढेच विषय नाही आहेत, अजून खूप विषय आहेत. आता जेवढं बोललोय तेवढं तरी आजीला सांगूयात. चला. अरे वा, या काय मत आहे AIच्या प्रवासाबद्दल? काय रे वैभव? मी सगळं समजावून सांगितलं त्यांना. मग खूप मस्त आजी. आम्ही शिकलो की AI कसं दैनंदिन जीवनात आपली मदत करतो, आपला आवाज ओळखतो आणि आपल्यासारखं बोलतो सुद्धा. अगं, नुसतं तंत्रज्ञान नाही आहे. आपलं आयुष्य जास्त सुखकर करण्यासाठी
काही काही वेळेला तर समस्यांचं समाधान मिळण्यासाठी सुद्धा. हां आणि तो भाषा भाषांतर करतो, वस्तू ओळखतो आणि गाड्याही चालवेल. खरंय बाई, अगदी खरंय. पण त्या उडत्या गाडीत बसायची मला भीती वाटेल हं. म्हणजे माझ्या वजनाने पडायची ना का. पण कमाल आहे ओके नाही. AI फक्त तंत्रज्ञान नाहीये, तर जीवन अधिक चांगलं आणि समस्यांचं समाधान करण्याचा एक मार्गही आहे. आम्हाला तुमच्याशी हा प्रवास शेअर करून खूप आनंद झाला. शिकत राहा, कुतूहल ठेवा आणि नवकल्पनांचं स्वागत सदैव करत राहा, तरच जीवन उमलतं राहतं. आता मला माझ्या कुटुंबासोबत वेळ हवा आहे, त्यामुळे पुन्हा भेटूया. खूप आशीर्वाद.